घर घेताय सावधान, लाखो रुपये खर्च करून आपण मोठ्या आशेनं आयुष्याची पुंजी खर्च करून घर घेतो. मात्र मोठमोठ्या उद्योजकांकडून चांगल्या सुविधांची आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. याचा अनुभव नुकताच हडपसर भेकराई नगर येथील कुमार प्रॉपर्टी या भव्य दिव्य सोसायटीच्या फ्लॅट धारकांना आला आहे. घराची बुकिंग करताना मोठमोठ्या सुविधांच्या बाबतीत बिल्डरांकडून ग्राहकांना आमिष दिली जातात. मात्र प्रत्यक्षात घर घेऊन येथे लाखो रुपये भरून जेव्हा राहण्यास नागरिक आले त्यांना मात्र उलटाच अनुभव आला. या ठिकाणी पिण्याचं पाणी गेल्या कित्येक महिन्यांपासून मिळत नाही. सोसायटीमध्ये वापरण्याच्या पाण्यासाठी पुनर्वापर प्रकल्प नाही. सोलर प्लांट नाही. नियमानुसार बिल्डरनं सोसायटीला कुठल्याही सुविधा दिल्या नसल्याचा गंभीर आरोप सोसायटीतील रहिवाशांनी नुकताच केला. नमस्कार. कुमार प्रॉपर्टीज एक नामांकित असं बिल्डरचं नाव पुणे शहर परिसरातील आणि अशा नामांकित बिल्डरची बांधकामाची साईट पूर्ण अवस्थेत असलेली या फुरसुंगी रोडवरची भेकराई नगरमधील आणि या ठिकाणी आपण चक्क पाहतोय की येथील रहिवासी रस्त्यावरती उतरलेले आहेत, साखळी उपोषण करत आहेत, आंदोलन करत आहेत. जाणून घेऊया की नेमक्या काय अडचणी आहेत येथील रहिवाशांच्या. आमची ही सोसायटी जवळजवळ 10 वर्ष झाले आणि सुरुवातीपासून आम्हाला पाणी विकत घ्यावे लागते. आमचा महिन्याचा जो पाण्याचा खर्च आहे तो 8 लाखाच्या वरती आहे आणि इथं लोकांना हाय मेंटेनन्स पे करावा लागतो आहे. सो पाणी आम्हाला सगळ्या रहिवाशांना विकत घ्यावं लागतं. इथं जवळ आजपर्यंत 30 बिल्डिंग्स बांधलेले आहेत. अजूनही 20 बिल्डिंग बांधण्याचं काम चालू आहे. पण या परिसरामध्ये 41 एकरामध्ये कुठेही विहीर नाही आहे, कुठेही बोरिंग नाही आहे. सर्वच्या सर्व पाणी आम्हाला विकत घ्यावं लागतं. हा जोपर्यंत बांधकाम चालू आहे तोपर्यंत पाणी विकत घेतो. बांधकाम करून सोसायटी तयार केल्यानंतर तो सांगतो की पाणी विकत घ्या. पाण्याचा सोर्स यांनी कुठेही तयार केलेला नाही. त्यामुळे आम्हाला लाखो रुपये केवळ पाण्यासाठी खर्च करावे लागतात. या ठिकाणी सोलार सिस्टीम नाही आहे. त्यासाठी लाईट बिल देखील आम्हाला जवळजवळ महिन्याला 8 लाखापर्यंत येतं. लिफ्टसाठी असेल, रोडसाठी असेल, या सगळ्यासाठी लाईट बिल येतं. कुठेही सोलार सिस्टीम नाही आहे आणि पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात कुठलीही सोय इथं केलेली नाही आहे. त्यामुळे येणारं पावसाचं पाणी पूर्णपणे वाया जातं, नाल्याला निघून जातं. ते जर रेनचं पाणी जर या ठिकाणी ठेवलं तर बोरिंगला पाणी लागेल, विहिरीला पाणी लागेल, पण कसल्याही प्रकारची सोय. एवढे करोडो रुपयाची संपत्ती आहे, करोडो रुपयाची सोसायटी आहे, पण याच्यामध्ये ह्या सुविधा ज्या द्यायला पाहिजेत ह्या दिल्या नाही आहेत. रिपेरिंग निघत आहे पण सिंचिंग फंड जो आहे तो त्यांनी काढला नाही. काढला बी असेल तर सोसायटीला हँडओव्हर केला नाही. जवळजवळ 4 करोड रुपये या प्रॉपर्टीकडे, कुमार प्रॉपर्टीकडे आमच्याकडे आहे, आमच्याकडे देणं लागतं. थकीत आहे की जेणेकरून आज जुन्या झालेल्या बिल्डिंगमध्ये वॉटर टँक लिकेज होत आहेत, लिफ्ट बंद पडत आहेत, बऱ्याच ठिकाणी तुटफोट होते फुटपाथची, रस्त्याची. ते दुरुस्ती आम्हाला करायला आम्हाला वेगळा फंड जो असतो तो यांनी दिलेला नाही असतात. बिल्डरच्या निषेधार्थ सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळच साखळी उपोषण आंदोलन काही दिवसांपासून सुरू केलं आहे. सोसायटीतील महिला व नागरिक या ठिकाणी साखळी उपोषणाला बसले असून पाणी द्या, अन्यथा आम्ही आगामी काळात बिल्डरच्या विरोधात ग्राहक न्यायालयात जाणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. ज्यावेळेस आम्ही इथं घर घ्यायला आलो त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं बिल्डरने की 24 तास पाणी पुरवठा आहे. इथं कुणालाही असं सांगितलं नाही की पाणी विकत घ्यावं लागेल. जर असं सांगितलं असतं की पाणी विकत घ्यावं लागेल तर मला वाटतंय की आमच्यापैकी इथं कुणीही घर घ्यायला तयार झालं नसतं. बिल्डरने ज्या सुखसुविधा दिलेल्या आहेत, जे रस्ते दिलेले आहेत ते एकदम खराब क्वालिटीचे आहेत. रस्ते आतमध्ये तुटलेले आहेत, गटार इथं वाहत चाललेले आहेत आणि बिल्डरचा जो मेंटेनन्स आहे तो आम्हाला मिळत नाही. बिल्डरने भरपूर पैसे सोसायटीचे खाल्लेले आहेत, हिशोब दिलेला नाही त्यांनी. आणि आता यानंतर आम्ही जे उपोषण केलेलं आहे, साखळी उपोषण आहे, 1 आठवडाभर चालणार आहे. याच्यानंतर आमची पुढची जी मजल आहे, आम्ही ग्राहक पंचायतीमध्ये धाव घेणार आहोत आणि बिल्डरच्या अगेन्स्ट आम्ही केस दर्ज करणार आहोत.
हडपसर उपनगरात व पुणे शहरात मोठमोठ्या इमारती बांधकाम व्यावसायिकांनी बांधल्या, परंतु सांगितलेल्या सुविधा मात्र फ्लॅटधारकांना दिल्या नसल्यानं ठिकठिकाणचे फ्लॅटधारक लाखो रुपये गुंतवून संतप्त झाले आहेत. या संदर्भात कुमार प्रॉपर्टीजच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ न शकल्यानं त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.